मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे 2 महिला पदाधिकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। ज्या ठिकाणी या महिलांना डावलून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी या दोन्ही महिलांनी केली आहे। आपल्यासोबत या 2 महिला पदाधिकारी आहेत। ताई मला सांगा, काल तुम्ही या ठिकाणी आंदोलनही केलं की तुम्हाला उमेदवारी भेटली पाहिजे, परंतु उमेदवारी तुम्हाला भेटली नाही। आता काय मागणी आहे तुमची? हा उद्रेक आहे। मी महिला मोर्चाचा अध्यक्षपद जवळपास तुमची मागणी नाही, हा तुमचा राग आहे। राग आहे, उद्रेक आहे। हा उद्रेक केव्हा होतो? जेव्हा पूर्ण साठलेलं असतं तेव्हा तो उद्रेक होतो। तुम्ही शहराध्यक्ष पदही देऊ शकत नाही मला, उमेदवारी नाही, शहराध्यक्ष पद नाही, कशासाठी हे? तुम्ही असे पद देता फिरण्याचे। तुमचा राग भारतीय जनता पार्टीवर आहे का नेत्यावर आहे? नेत्यावर आहे, स्थानिक नेत्यांवर आहे। ज्या अनेक वर्षापासून काम करतात त्यांना डावललं गेलं, आहोंच्या बायकांना तिकीट दिलं गेलं, हे योग्य नाही। ज्या घरात कोण कोण आहो आहेत ते? आहो बरेच आहेत ना, लिस्ट आता खूप मोठी आहे, ती खूप मोठी लिस्ट आहे। म्हणजे नेमकं पक्षात काम करण्याची पद्धत काय आणि विचार करण्याची पद्धत काय, म्हणजे कसं काम करावं पक्षात, म्हणजे तुम्ही काय गृहीत धरतात? आता मागणी माझी हीच आहे की जी आमची हक्काची जागा आहे तर त्या ठिकाणी उमेदवारी रद्द करून आमचा काहीतरी विचार करण्यात यावा, एवढी आमची इच्छा आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।